कढीपत्त्याची चटणी करण्यासाठी पॅनमध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेतले आहे. 1 वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे. ते चांगले आपल्याला 2 ते 3 मिनिटं खमंग असे भाजून घ्यायचे आहे. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्याच पॅनमध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी मी सुकं खोबरं घेतलं आहे किसून. ते पण 1 मिनिटभर फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ते पण प्लेटमध्ये काढून घेऊ. आता 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे, तर ते आपल्याला 1-2 मिनिटं भाजून घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारे सर्व साहित्य आपण भाजून घेऊ. इथे मी सीड फ्लेक्स घेतलेले आहे, तर ते सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर भाजून घ्यायचे आहे. खमंग आणि खुसखुशीत असे सर्व मसाले भाजून घेऊ. आणि कढीपत्ता धुवून स्वच्छ करून आता तो पण आपण छान असा भाजून घ्यायचा आहे. 1 मोठी वाटी घेतला होता. तर हे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये टाकून त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, साखर आणि चाट मसाला टाकलेला आहे. तर हे सर्व साहित्य मिक्सरला चांगलं असं जाडसर बारीक करून घ्यायचं आहे. खूप जाड पण नाही, खूप बारीक पण नाही. तर अशा प्रकारे आपली कढीपत्त्याची चटणी तयार झाली आहे. चला पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.